कुंभ राशी संकष्टी चतुर्थीनंतर मोठे कांड होणार. हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका. 6 जानेवारी 2026 हा दिवस कुंभ राशींच्या लोकांसाठी वरवर पाहता साधा, शांत आणि नेहमीसारखा वाटणारा असू शकतो. पण या दिवसामागे दडलेली ऊर्जा अतिशय खोल आणि परिणामकारक आहे. आज ग्रहस्थिती अशा प्रकारे कार्यरत आहे की तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या अदृश्य संघर्षांना एक नवी दिशा मिळणार आहे. गेल्या काही काळापासून मनात साठलेली अस्वस्थता, प्रश्नचिन्हे आणि थकवा आज हळूहळू निवडायला सुरुवात होईल. गणपती बाप्पांचा गुप्त पण मोठा आशीर्वाद आज तुमच्यावर कार्यरत आहे, जो कोणत्याही गाजावाजा अचूक वेळेत तुमचं रक्षण करणार आहे. आजच्या दिवसापासून तुम्हाला देवाची कृपा नेहमीचा आवाज करून येणार आहे. कधी ती शांतपणे आयुष्याचा प्रवाह बदलणार आहे. नंबर 1. आजचा गुप्त दैवी संकेत. 6 जानेवारी 2026 पासून कुंभ राशींवर गणपती बाप्पांची कृपा अत्यंत सूक्ष्मपणे प्रभावी स्वरूपात कार्यरत राहील. आज कोणतीही घोषणा, चमत्कार किंवा अचानक घडणारी घटना दिसणार नाही. मात्र आतून परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागलेली असेल. ज्या ठिकाणी गेल्या काही काळापासून अडथळे, विलंब किंवा निराशा होती, तिथे हळूहळू गती निर्माण होईल. विशेष म्हणजे हा बदल तुम्हाला लगेच जाणवणार नाही, पण पुढील काही दिवसात त्याची ठळक परिणाम दिसू लागतील. गणपती बाप्पा आज तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील, पण अशा प्रकारे की लोकांना वाटेल हे सर्व नैसर्गिकरित्या घडलं आहे. नंबर 2. मानसिक स्थिती आणि अंतर्गत बदल. आज कुंभ राशींच्या लोकांच्या मनात खोल विचारांची गर्दी असेल. भूतकाळातील काही प्रसंग, व्यक्ती किंवा निर्णय वारंवार आठवतील. पण हा विचारांचा गोंधळ नसून आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे. आज तुम्हाला स्वतःच्या चुका, ताकद आणि मर्यादा स्पष्टपणे दिसतील. काही लोक आज एक महत्त्वाचा मानसिक निर्णय घेतील, जो भविष्यातील आयुष्याची दिशा ठरवेल. भावनिकदृष्ट्या थोडी अस्वस्थता जाणवेल, पण ही अस्वस्थता तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवणारे ठरेल. जसं की अंतःप्रेरणा अचूक मार्ग दाखवेल. नंबर 3. आर्थिक स्थिती आणि अचानक फायदा. आजपासून आर्थिक बाबतीत लहानपण निर्णय बदल घडण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ आजपासून अप्रत्यक्षपणे तुम्हाला मिळू शकते. एखादा खर्च जो होणार नाही तो टळू शकतो किंवा एखादा अडलेला व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतो. काही लोकांना पैशांबाबत चांगली बातमी मिळू शकते, पण ती लगेच प्रत्यक्ष लाभात बदलणार नाही. हा आर्थिक संकेत भविष्यातील स्थैर्याचा पाया घालणार असेल. आजपासून अनावश्यक खर्च टाळला तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद अधिक प्रभावी ठरेल. नंबर 4. नोकरी करणाऱ्यांना. कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे. कामात चुका टाळणे महत्त्वाचे आहे, कारण वरिष्ठांचे लक्ष तुमच्यावर आहे. मात्र घाबरण्याची गरज नाही, कारण आजपासून गुप्तपणे तुमच्या पाठीशी एक प्रभावी व्यक्ती उभे राहण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी संयम आणि दूरदृष्टी आवश्यक आहे. एखादा निर्णय लगेच फायदा देणार नाही, पण पुढील काही आठवड्यात मोठा बदल घडवेल. कोणतीही घाई केली तर लाभाऐवजी विलंब निर्माण होऊ शकतो. नंबर 5. कौटुंबिक वातावरण आणि घरातील संकेत. आज घरातील वातावरण बाहेरून शांत वाटेल, पण आतून काही दडलेले भाव आणि विषय हालचाल करत असतील. घरातील एखाद्या सदस्याची चिंता गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनावर ओझं टाकत होती, त्यावर काहीसा दिलासा मिळू शकतो. वडीलधारी व्यक्तीचा सल्ला किंवा अनुभव आज अत्यंत महत्त्वाचा ठरेल. काही कुंभ राशींच्या लोकांनो, आज घरासंबंधी एखादा जुना निर्णय पुन्हा विचारात घ्यावा लागेल. घरांमध्ये संयम ठेवल्यास वाचतील आणि गणपती बाप्पांची कृपा तुमच्या घरावर टिकून राहील. 6. विवाह आणि भावनिक नातेसंबंध. प्रेमसंबंधात आज भावना अधिक तीव्र असतील. लहान शब्दामुळे मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो, म्हणून संवाद अत्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे. विवाहित लोकांसाठी आज जोडीदाराच्या मनातील काहीही बोललेले खरे होऊ शकते. ती टीका वाटू शकते, पण त्यामागे काळजी घडलेली असेल. अविवाहित लोकांसाठी आज एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होईल, पण लगेच निर्णय घेऊ नयेत. आज भावनांवर नियंत्रण ठेवले तर नात्यांमध्ये स्थैर्य येईल. आरोग्य, थकवा आणि मानसिक ऊर्जा. आज शरीरावर आरोग्य फारसा बिघडणार नाही, पण मानसिक थकवा प्रकर्षाने जाणवेल. सतत विचार करणं, भविष्याची चिंता आणि जबाबदाऱ्यात ताण येऊ शकते.
यामुळे डोकं जड होऊ शकतं, झोप अपुरी होण्याची शक्यता आहे. थोडा वेळ शांत घालवा. शरीरापेक्षा मनाला विश्रांती देणं अधिक गरजेचं आहे. ध्यान किंवा शांत बसणे उपयोगी ठरेल. नंबर 8. गुप्त शत्रू, सावधगिरी आणि अंतर्गत संरक्षण. कुंभ राशींच्या लोकांनो, अतिशय सावध राहणे आवश्यक आहे. काही लोक तुमच्या यशावर लक्ष देऊन असू शकतात. ते उघड विरोध करणार नाहीत, पण मनातून नुकसान करण्याचा विचार असू शकतो. कोणालाही तुमच्या पुढील योजना सांगू नका. महत्त्वाचे निर्णय, कागदपत्रे किंवा व्यवहार स्वतःपासून घ्या. विशेष म्हणजे गणपती बाप्पांचं अदृश्य संरक्षण तुमच्यासोबत आहे. त्यामुळे खोटे नुकसान टाळेल, पण सावध पण आवश्यक आहे. 9. आजचा उपाय, संकेत आणि भविष्यासाठी संदेश. आजचा दिवस एक आध्यात्मिक संदेश घेऊन आला आहे. काही अहंकार, हट्ट टाळा. मनात एखादी इच्छा असेल तर ती कोणालाही न सांगता फक्त मनातच ठेवा. दिलेला छोटंसं दान, मदत किंवा सद्भावना भविष्यात मोठे फळ देईल. गणपती बाप्पा आजपासून तुमच्या नशिबात काहीतरी हलके पण दीर्घकालीन बदल लिहून ठेवणार आहेत. 6 जानेवारी 2026 पासून कुंभ राशींच्या लोकांसाठी अंतर्मुख करणारा, सावध करणारा आणि आशा देणारा इथून पुढचा वाटचाल नक्कीच राहील. आजपासून तुम्हाला मोठे यश, अचानक चमत्कार किंवा उघड लाभ दिसणार नाहीत, पण जे कळेल तेव्हाच ते वाचेल आणि जे योग्य दिशेने घडेल तेच या दिवसाचे खरे फळ असेल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला चुकीच्या निर्णयापासून, चुकीच्या लोकांपासून आणि अनावश्यक अडचणींपासून तुम्ही वाचणार आहात. संयम, श्रद्धा आणि शांत विचार ठेवले तर आजचा दिवस हा संकष्टी चतुर्थीपासून भविष्यातील मोठ्या बदलांची नांदी ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.